नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधनं बोलत आहे. मित्रांनो, प्रत्येक माणूस रोज मेहनत करतो, पण प्रत्येक माणूस श्रीमंत बनत नाही. त्याचं कारण आहे, आपण जी पैसे कमवतो ते पूर्ण आपण संपवतो. 99% लोकांचं हेच चालू आहे, खर्च अगोदर करणं. काही लोक तर कर्ज काढून खर्च करतात. मित्रांनो, खर्च करू नये असं नाही, परंतु बीज जर जमिनीत नाही टाकलं तर वृक्ष येणार नाही ना. आणि वृक्ष बघा, फळं किती मिळतात. एक आंबा लावला तर हजारो आंबे लागतात. तसंच आहे पैसे. आता बघा, हे निसर्गाचं सगळं धान्य वगैरे पीक आपण पेरणी करतो, हे नैसर्गिक आहे. इथे गॅरंटी कसली नसते. किंवा एखाद्या मुलगा शाळा कॉलेजमध्ये आपण त्याच्यावर खर्च करतो शिक्षणासाठी, तर तो अनलिमिटेड पैसे कमवू शकतो ना. एज्युकेशनपेक्षा तो किती तर पैसे कमवू शकतो ना. बीज कसं असतं, एक बीज टाकलं, समजा एक आंबा लावला तर हजारो आंबे मिळतात. तसंच आहे मित्रांनो, ह्याच्याकडं लक्ष नाही आता बऱ्याच लोकांचं. लोक काय करतात, आता जी सध्या जनतेत जे चालू आहे, सध्या कलियुग का म्हणतो आपण, कारण फायद्याची गोष्टच कळत नाही. गेली 25 वर्ष झालं मी LIC ऑफ इंडियामध्ये काम करतो आहे. आम्ही हेच सांगतो आहे की खरी प्रगती म्हणजे काय आहे, की सुरक्षित प्रोग्रेस. जसं आपण प्रवास करतो 2 व्हीलर किंवा 4 व्हीलरला, आपलं सुरक्षित चांगला का असुरक्षित चांगला. किंवा आपण संपत्ती जी कमवतो, घर जागा जमीन, त्याला आपण सिक्युअर करतो का नाही. मोबाईल जरी 20,000चा घेतला तर आपण त्याला स्क्रीन गार्ड लगेच लावतो. पैसे नाही म्हणून आपण तसंच ठेवत नाही. 2 व्हीलर घेतली तर आपण त्याला लॉक घेतो. तिथं पैसे नसेल तर आपण कुठूनही पैसे घेऊन त्याचं लॉक करतो, किंवा घराला दारावर दार लावतो. त्याला सिक्युरिटी वॉचमॅन असतात बघा काही मोठ्या सोसायटीमध्ये. म्हणजे मित्रांनो, ते सुरक्षित नाही केलं तर त्याच्यापासून धोका निर्माण होतो. तसंच आहे, माणूस हा नैसर्गिक आहे. तो पैसे कमवणार आहे आणि कमवलेले पैसे तो संपवतो. पण मित्रांनो, इथंच चूक होते. आणि कसं आहे, लोकशाही असल्यामुळे इथं कायद्याचं पालन कोणी करत नाही. चांगल्या गोष्टीला टाळाटाळ केली जाते आणि इथूनच सुरुवात होते आपल्या अधोगतीची, आणि शेवटच्या स्टेजला कळायला लागतो. मित्रांनो, कधी पण बघा, वेळ हा फार अमूल्य असतो. तो येतो आणि जातो. वेळ साठवता येत नाही. वेळ जर साठवता येत असती तर ह्या पृथ्वीवर कुणीच मेलं नसतं, एक्सपायर झालं नसतं. बघा, आता आपण एखादी 4 व्हीलर घेतो तर ते दिवसेंदिवस काय होतं, त्याची व्हॅल्यू कमी होत झिरो होती. माणसाचं पण तसंच आहे. बघा, जन्मलेलं एक महिन्याचं 2 महिन्याचं बाळ असतं, त्याला किती प्रेम देतात लोक, किती त्याचं कुठं ठेवून कुठं नाही करतात, त्याला किती त्याची काळजी पण घेतात. आणि म्हाताऱ्या माणसाची घेतात का? तसंच आहे. आता म्हाताऱ्या माणसाला जे ज्ञान भरपूर असते, अनुभव असतो, त्याचं कोणी ऐकतं का? म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे, चांगल्या गोष्टीकडं दुर्लक्ष केल्यामुळेच प्रॉब्लेम येतो. माणसाला जी प्रॉब्लेम येतो ना, ते त्याच्या कर्माने येतो. नशिबानं घडायचं ते घडणार आहे ना. बरेच लोक त्या कर्माला नशीब म्हणतात. नशीब कुठून तयार होतं? कर्मात होतं. कर्मच जर चुकीचं केलं तर नशीब कसं चांगलं होईल? मित्रांनो, आता पैसे लागणार तुम्ही ठेवत नाही तर तुमची मुलं कशी देतील? मुलं तुम्ही कमवलेली प्रॉपर्टी वाटून घेतील. दुःख का वाढतं? वय वाढेल तसं दुःख वाढतं. त्याचं कारण आहे, वय तर वाढणार आहेच, शरीर कमजोर होणार आहे, हात पाय नाक डोळे ह्याची ताकद कमी होणार आहे, इंद्रियाची ताकद. चष्मा एक दिवस लावावाच लागणार आहे. बिगर चष्म्याचा माणूस जात नाही कधीच. बघा, ॲक्सिडेंटमध्ये लवकर गेला तर तो भाग वेगळा आहे. तसंच आहे, इंद्रियाची पावर कमी होणार आहे. हे सगळ्यांना माहिती आहे, मी सांगतो ते नवीन नाही. माहिती असून काहीच फायदा होत नाही. त्याच्यावर काम करण्याची गरज आहे. जसं भूक लागल्यावर आपण गप्प बसतो का? खातो का नाही काहीतरी? तसंच आहे मित्रांनो. आता तुम्हाला सांगतो, आपण जे काम करतो, पैसे कमवतो आणि संपवतो आपण. आणि जरी काही लोक पैसे ठेवत असेल तर ते अशा ठिकाणी ठेवतात की तिथं कसलीच गॅरंटी नसते. जीवनाचीही गॅरंटी नाही आणि पैशाचीही गॅरंटी नाही. म्हणून म्हातारपणी प्रॉब्लेम येतो. महत्त्वच कमी होऊन जातं. अन्न वस्त्र निवारा ह्या गरजेसाठी सुद्धा पैसे नाहीत असे कितीतरी लोक आहेत. कामही करता येत नाही, पैसे नाहीत, आणि जगायला तर पैसे लागतात. उपासमारीची वेळ येते, अपमानास्पद वागणूक मिळते, महत्त्व राहत नाही, किंमत राहत नाही, कुणीही हिडीस करतं. मित्रांनो, हे जी सगळी संकट आहे ना, आपल्या डोळ्यात दिक्कत मोठी होतात आणि आपण ती मोठी करतो. पैसे कमवले की लगेच संपवायचा विचार असतो. आता उत्पन्न वाढेल तसं खर्च वाढतो आणि आपण पण वाढवतो. आता बघा ना, आता एवढी महागाई वाढलेली आहे, खर्च कमी केला आहे का कोणी? आता सोन्याचा भाव इतका वाढलेला आहे. सोनं घ्यायचं थांबतात का लोक? का सोनं काय अत्यावश्यक आहे का? अन्न वस्त्र निवारा त्याच्यात पण कॅटेगरी असते. परंतु सोनं ही खायची वस्तू आहे का? मग एवढं महत्त्व आपण दिले. आपण एखाद्या गोष्टीला महत्त्व दिलं तर त्या गोष्टीचं
व्हॅल्यू वाढते ना, किंमत वाढते. अर्थशास्त्राचा नियम आहे ना, डिमांड सप्लाय. आपली डिमांड आहे ना जास्त सोन्याच्या बाबतीत, मागणी जास्त आहे. आणि त्याची गरज काय? मला सांगा, अननेसेसरी आपण गरजा किती तर आपण पैसे त्याच्यात अडकवून ठेवतो. कमवलेले पैसे तिथंच अडकतात. आणि मग आपल्याला शेवटी कळायला लागतं ॲसेट आणि लायबिलिटी ह्याच्यातलाच फरक कळत नाही बऱ्याच लोकांना. आपण मोबाईल घेतो पटकन, जे 20,000चा मोबाईल घ्यायचा असेल, आपलं काम भागत असेल तर आपण 50,000चा 1,00,000चा घेतो. आणि ती झिरो कॅपिटल होतं ना एक दिवस, आणि आपणही झिरो होतो. पैसे कमवून करून माणूस म्हातारा होतो का नाही? इन्कम बंद होतं का नाही? खोटी गोष्ट आहे का नाही? खोटी गोष्ट आहे का खरी आहे मला सांगा? आणि इन्कम बंद झालं म्हणून खर्च थांबतो का? उलट खर्च वाढतो, महागाईने वाढते ना, आणि मेडिकलची गरज पण वाढते. मित्रांनो, LIC ऑफ इंडियाकडे आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे. लवकर घ्या. हे सगळे उदाहरण देऊन सांगायचे एकच कारण आहे की ते आपल्याला ते खरं पटत नाही, आणि पटलं तरी आपण करत नाही, आणि केलं तरी चुकीचं करतो. बरेच लोक SIPमध्ये ठेवतात सोनं चांदी, घर जागा जमीन. कुठल्याही गुंतवणुकीमध्ये गॅरंटी आहे का हो? आपण अंदाजे नाही, सगळं अंदाजे आहेत. प्रॉपर्टीसुद्धा विकायची असेल तर तुम्हाला योग्य किंमत येते का? लिक्विडिटी नाही त्याच्यात. गरज पडल्यास तुम्हाला लोनसुद्धा मिळत नाही. एखाद्या व्यक्तीकडे भरपूर प्रॉपर्टी आहे आणि वय 60 आहे तर त्याला व्यक्तीला प्रॉपर्टी असूनसुद्धा लोन मिळत नाही. मला सांगा, वय तर वाढत जाणार आहे, तुमच्या अडचणी वाढत जाणार आहेत, आणि प्लॅनिंग करत नाही आपण. मित्रांनो, बचत करा सर्वप्रथम LIC ऑफ इंडियाकडे, आणि तेच पैसे वापरा. बँका तेच काम करतात, पैसे तेच असतात. फक्त काय करतात, एका व्यक्तीकडनं घेऊन दुसऱ्या व्यक्तीला देतात. दलाली धंदा आहे ना, बँकेच्या विरोधात बोलत नाही, आणि आपण दलालाकडे जातो. आपण सगळे चुकीचं कामं करतो म्हणून आपण अडकत असतो. मित्रांनो, माणूस अडकतो का, अडचणीत काय येतो, त्याचं कर्म तपासा तुम्ही. आणि चांगलं सांगणाऱ्याचं आपल्याला पटत नाही. आता असंच आहे ना, आम्ही कित्येक व्यक्तीला सांगतो ते LICचे पॉलिसी काढलेले भरत नाहीत, नवीन काढत नाहीत. मला सांगा, महागाईन तुम्ही चांगलं काम करा किंवा चुकीचं करा, पण जे घडायचं ते घडणार आहे ना. आज मला सांगा, तुम्ही बचतच नाही की ते महागाईन वाढायची थांबणार आहे का? मला सांगा, महागाईने वाढणारच आहे, परंतु आपण बचत केली तर काय होईल, तेवढा तर दिलासा मिळेल. आणि वाढत्या महागाईनुसार आपण बचत वाढवली पाहिजे. बरेच जण वाढवत नाहीत. आता LIC ऑफ इंडियामध्ये एक पॉलिसी म्हणजे इन्व्हेस्टमेंट आहे, सेविंग आहे. हे एक प्रॉपर्टी क्रिएट होते लगेच. म्हणजे क्रिएट आणि सेव्ह असं आहे. म्हणजे पहिलं आपण लिहून देतो मोठी रक्कम, नंतर तुम्ही भरता. बँकेमध्ये पहिलं मोठी रक्कम ठेवतो आणि नंतर सेव्ह आपण बचत करतो, नंतर मोठी रक्कम होती ना. LIC ऑफ इंडियाकडे पहिलं मोठी रक्कम लिहून दिली जाते आणि नंतर आपण थोडे थोडे पैसे भरतो. मित्रांनो, जसं लोन आपण का काढतो, आपल्याला मोठ्या पैशाची गरज असते. मग लोन काढल्याच्या बदल्यात आपण इंटरेस्ट देतो का नाही, आणि आपण बचत केली तर काय होतं, आपल्याला इंटरेस्ट मिळतं. मग आपण जे काम करतो ना, ते गरिबी होण्यासाठी कार्य करतो, आपण बर्बाद होण्यासाठी कार्य करतो, आणि तेच आपल्याला लवकर समजत नाही. जे चांगल्या गोष्टी असतात ना, त्या गोष्टीतनं शेवटी त्रास होतोच. जे विद्यार्थी अभ्यास करत नाहीत त्यांना मोठी नोकरी मिळते का? त्यांना शिक्षण चांगलं न घेतल्यामुळे त्यांना फायदा होतो का नुकसान होतं? बरं, शिक्षण नाही घेतल्यानंतर सुद्धा व्यवहारसुद्धा तुम्ही पैसे जर बचत नाही केली तर ऑटोमॅटिक तुमच्या अकाउंटवर जमणार नाहीत. तुम्हाला पैसे ठेवले तरच पैसे वाढतील, आणि तेच तुमच्या कामाला येतील. कमवलेला पैसा खर्च जर केला तर तो पैसा तुम्हाला मानसिक त्रास देईल, गरिबीकडे घेऊन जाईल, आणि बचत केलेला पैसा तुम्हाला तुमच्या गरजा भागवण्यासाठी तुम्हाला दिलासा मिळेल. बचत करा पैशाची. LIC ऑफ इंडियाकडे का करायची? ही सरकारची संस्था आहे, धोका नाही, भीती नाही. आता तर आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे. पूर्वी असे प्लॅन नव्हते. लाईफ टाईम इन्कम आहे, पॅसिव्ह इन्कम. बघा, पॅसिव्ह इन्कम म्हणजेच पेन्शन. ते पूर्वी नोकऱ्यात होते, आता आहे का? आपल्याला LIC ऑफ इंडियामध्ये पॅसिव्ह इन्कम मिळणारा प्लॅन आहे, तो घेतला पाहिजे आपण. 1 वर्षानंतर लिक्विडिटी आहे, पैसे वापरतात, काहीच प्रॉब्लेम नसतो. सवय लावून नाही घेतली तर कसं होतं, टाईम निघून जाईल, आणि गरिबी, दारिद्र्य, अपमानाची वागणूक, आणि आपलं महत्त्व झिरो होईल. आणि ते आपण करत आहेत. असं करू नका. आत्ताच फोन करा. आयुष्यभर पैसे मिळणारा प्लॅन आहे. पूर्वी असा नव्हता. बँकेपेक्षा जास्त इंटरेस्ट देतो आपण, 8% देतो, आणि परत इन्शुरन्स कवर. आपली जी प्रगती करायची का अधोगती करायची, आपल्याला मान अपमान, आपला मान सन्मान आपणच ठेवला पाहिजे. आपण जर नाही ठेवलं तर दुसरा कसा ठेवेल? म्हणून लवकर फोन करा. LIC ऑफ इंडियाची पॉलिसी म्हणजे इन्कम कॉन्ट्रॅक्ट, आणि मेडिक्लेम पॉलिसी म्हणजे लॉस ॲग्रीमेंट. इन्कम पुढचं लिहून दिलं जातं, जे पैसे भरलेले नसतात.
अधिक माहितीसाठी मला फोन करा. माझा मोबाईल नंबर 9890468671. हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे 9890768562. पवार बाळासाहेब. ओके, थँक्यू.